नमस्कार मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण लेक्चर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर बघा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022चा पेपर जो होता हा 7 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडलेला आहे। मग कशाचा होता हा पेपर क्रमांक 2? तर हा होता दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुद्रांकन निरीक्षक या परीक्षेमधला। परीक्षेमध्ये रिपीट होणार आहे। चला आता स्टार्ट करूया। आणि मित्रांनो, हे प्रश्न नक्कीच तुम्हाला आवडतील। चला पहिला प्रश्न बघूया आपण। महादेव कोळी ही आदिवासी जमात प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? ओके, सो आदिवासी जमाती संबंधित प्रश्न विचारलेला आहे आणि विचारलेली आहे महादेव कोळी जमात। आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपण ऑप्शन कट करू शकतो। तर पहिल्यांदा एक पॉईंट लक्षात घ्या, दुसरा ऑप्शन बघा, धुळे, नंदुरबार, जळगाव म्हणजेच खानदेश। आणि खानदेश हा जो आहे तो सातपुड्यामध्ये येतो मित्रांनो। आणि बघा, सातपुड्यामध्ये महत्त्वाची जमात आहे ती म्हणजे भिल्ल। ओके, त्यानंतर बघा, जर तुम्हाला विचारलं की खानदेशामध्ये जिल्हे, तर सांगितले आपण खानदेशामध्ये 3 जिल्हे येते म्हणून, परंतु खानदेशात तालुके किती येतात? तर 25 येतात। ते कसे येतात बघा, जळगावमध्ये एकूण 15 तालुके आहे। ओके, नंदुरबारमध्ये एकूण 6 आहे आणि धुळेमध्ये एकूण तालुके येतात 4, म्हणजे 6 आणि 4 10 आणि 10 आणि हे 15 25। सो खानदेशामध्ये एकूण 25 तालुके पण येतात आणि 3 जिल्हे पण। ओके, सो लक्षात ठेवा, म्हणजे खानदेशामध्ये 3 जिल्हे आणि 25 तालुके येतात। ओके, क्लिअर ठेवा। आता अमरावती जर आपण बघितलं, अमरावतीमध्ये कोरकू ही आदिवासी जमात प्रसिद्ध आहे आणि चंद्रपूर गडचिरोली साईड घेतली तर गोंड ही आदिवासी जमात प्रसिद्ध आहे। आता महत्त्वाचा प्रश्न काय होता की महादेव कोळी कुठली आहे? तर या मग आता महादेव कोळी जमात कुठली आहे? तर ठाणे, नाशिक आणि पुणे। कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो, रायगडला वारली ही महत्त्वाची आदिवासी जमात आहे। ओके, लक्षात ठेवा। आणि वारली चित्रकलेचे जनक कोणाला म्हटले जाते? जीवा सोमा मसे। आपण हे अभ्यासलेलं होतं। सो 16 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर घेण्यात आलेलं आहे 4। चला, त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न पण खूप छान विचारलेला आहे भूगोलावर आधारित। तर या प्रश्नाचं थेट उत्तर बघूया, ऑप्शन नंबर 3। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क आहे कुठं? आता इंटरनॅशनलवरून आपण सहज गेस करू शकलो असतो की नवी मुंबई यायला पाहिजे, इंटरनॅशनल आहे म्हणून। ओके, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क जर विचारलं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भोसरी, पुणे। त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क कुठं आहे? तर हा आहे सांगली शहरामध्ये। आणि अंबड IT पार्क तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं मित्रांनो, आणि तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं अंबड IT पार्क कुठं आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर येते मित्रांनो नाशिक। सो या पद्धतीनं या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं ऑप्शन नंबर 3। तर हे व्यवस्थित पाठ करून घ्या। मी तसं सांगितलं आहे की आंतरराष्ट्रीय जर आलं तर नवी। नंतर बघा, 18 नंबरचा प्रश्न पण छान विचारलेला होता। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील कोणत्या विभागामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त आहे? आता विभागामध्ये विचारलेल्या, जिल्ह्यामध्ये नाही। तर विभाग सर्वांना माहिती आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग 6 येतात। मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। याचा शॉर्टकट आहे मित्रांनो, औना, पुणा, लक्ष द्या मी काय सांगत आहे, तर अमरावती, कोकण। काय म्हटलं मी तुम्हाला बघा, औना, पुणा, अमरावती, कोकण। मग वरून लक्षात ठेवायचं आपल्याला औरंगाबाद, म्हणजे आताचं नवीन नाव झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येते क्षेत्रफळामध्ये नाशिक, तिसऱ्या क्रमांकावर पुणे, चौथ्या क्रमांकावर नागपूर, पाचव्या क्रमांकावर क्षेत्रफळामध्ये येते अमरावती आणि सगळ्यात लहान आहे कोकण। सो अशा पद्धतीने आपल्याला पाठ ठेवायचा आहे। आता अनुसूचित जमातीची लोकसंख्या विचारलेला आपल्याला प्रशासकीय विभाग विचारलेला आहे, तर ही सर्वात जास्त संख्या आहे मित्रांनो नाशिक, ही सर्वात जास्त संख्या आहे नाशिक या विभागामध्ये। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 4। ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील पहिला पर्यटनाचा जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर बघा, पर्यटनाचा जिल्हा ठरलेला आहे सिंधुदुर्ग, लक्षात ठेवायचं आहे। मात्र पर्यटनाचा तालुका जर विचारला तर तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे काय? जुन्नर। जुन्नर कुठे आहे? पुण्याला। आणि पर्यटनाची राजधानी विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजीनगर। चला, त्यानंतर पुढे जो आपण बघा, महाराष्ट्रातील उंच शिखरे आणि त्यांची उंची दिलेली आहे। आता आपल्याला किमान 4-5 शिखरं जे आहे ते महत्त्वाचे पाठ पाहिजे। आता आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई शिखर आहे, जे की 1646 मीटर इतकं आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे। त्याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 2। हरिश्चंद्रगड या शिखराची उंची आहे मित्रांनो 1404 इतकी। त्यानंतर तोरणा जर विचारलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तोरणा आहे 1424 मीटर इतका। त्यानंतर महाबळेश्वर आहे 1438 मीटर इतका। आणि साल्लेर, लक्षात असू द्या, साल्लेर आहे 1567 मीटर इतका। ओके, सो मग हरिश्चंद्र कुठं आहे? तर अहमदनगरला आहे। तोरणा कुठं आहे? तर पुण्याला। महाबळेश्वर कुठं आहे? साताऱ्याला। आणि साल्लेर आहे नाशिकला। सो या पद्धतीनं या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं, आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं ऑप्शन नंबर 2। त्यामुळे मित्रांनो हे व्यवस्थित पाठ करून घ्या, ते व्यवस्थित पाठ करून घ्या। आता 21 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा शेजारील मध्य प्रदेश राज्याला भिडलेली आहे? तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर
3 म्हणजेच 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. हा महाराष्ट्राचा रफ नकाशा लक्षात घ्या. उत्तरेकडे मध्य प्रदेश आहे मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे. इकडे आहे छत्तीसगड, त्यानंतर पूर्वेकडे छत्तीसगड, आग्नेयेकडे तेलंगणा, दक्षिणेकडे कर्नाटक आणि इथे येते गोवा आणि इथे येते गुजरात आणि इथे आहे दादर नगर हवेली. तर मित्रांनो एमपीला लागलेले आहे 8 जिल्हे, छत्तीसगडला लक्षात ठेवायचे आहे 2 जिल्हे, तेलंगणाला 4 आणि इकडे पण गुजरातला 4 लक्षात ठेवा. त्यानंतर दादर नगर हवेलीला 1 लक्षात ठेवायचं आहे. इथं गोव्याला 1 जिल्हा लक्षात ठेवायचा आहे सिंधुदुर्ग आणि लक्षात असू द्या कर्नाटकला लागलेले आहे 7. पुन्हा एकदा बघा, एमपीला 8, छत्तीसगड 2, त्यानंतर तेलंगणा 4, ते इकडे गुजरात 4 घ्यायचं आहे, दादर नगर हवेली 1 घ्या, कर्नाटकला 7 आणि लक्षात असू द्या गोव्याला लागलेला आहे 1 जिल्हा, तो म्हणजे सिंधुदुर्ग. तर याच्यातलं पाठ काय ठेवायचं आपल्याला, एक मध्य प्रदेशला लागलेले आहे 8 आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटकला लागलेले आहे 7. यावरती आयोगानं दोन्ही प्रश्न विचारलेले आहे. ओके, या अगोदर कर्नाटक पण विचारलं होतं आणि कर्नाटकमध्ये बेळगाव विवाद चालू आहे. तर अशा पद्धतीनं अपडेट राहणं मित्रांनो आवश्यक ठरते. आता महाराष्ट्रात रिकामी जागा या महामार्गाची लांबी सर्वात कमी आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो न्हावाशेवा ते पळसपे. आता एक नॅशनल हायवे संबंधित एक तुम्ही प्रश्न लक्षात घ्या. भारतातील सगळ्यात मोठा नॅशनल हायवे जो आहे तो आहे NH7, ज्याचं नवीन नाव झालेलं आहे NH44 आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा हायवे आहे मित्रांनो NH6, ज्याचं नाव झालेलं आहे 53. आता कसं लक्षात ठेवायचं आहे की NH7 जो आहे तो आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि आपला जो NH6 आहे तो आहे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे. तर आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेले हायवे हे सम अंकामध्ये दर्शवले जातात, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे दर्शवलेले अंक हे विषम अंकामध्ये असतात. तर बघा 53 हा विषममध्ये आहे आणि जो 7 आहे तो 44 म्हणजेच सममध्ये आहे. तर या पद्धतीनं पाठ ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही विसरणार नाही. 23 नंबरचा प्रश्न काय होता की महाराष्ट्रातील विखुरलेल्या वस्त्यांची वैशिष्ट्ये खाली दिलेली आहे, योग्य वैशिष्ट्ये ओळखा. आता प्रश्न समजून घ्या, विखुरलेल्या वस्त्यांची म्हणजे विखुरलेली वस्ती सापडणार आहे आपल्याला डोंगराळ भागामध्ये. मग काय म्हटलं आहे, घराघरामध्ये आंतरविलकता असते, बरोबर आहे. त्यानंतर राहणीमान उच्च दर्जाचे असते का नाही हे आपल्याला विशेषतः शहरामध्ये बघायला मिळते. त्यानंतर काय म्हटलं, लोकसंख्या मर्यादित असते, बरोबर आहे. आणि वसाहती प्रदूषण मुक्त असतात, बरोबर आहे. म्हणजे क ड बरोबर आहे. आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन दिसत आहे. वरील सर्व जर केलं तर आपण इथे चुकणार, कारण राहणीमान उच्च दर्जाचे असते का नाही, तर हा एक पॉईंट महत्त्वाचा होता. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न काय आहे, क्रांत्या दिलेल्या आहे मित्रांनो. ओके, तर हरित क्रांती आपल्या सर्वांना माहीत आहे, म्हणजे 1ला 4 म्हणजे ऑप्शन नंबर 1 डायरेक्ट उत्तर निघून जाते. पीत म्हणजे पिवळा आणि पिवळ्या संबंधित लक्षात ठेवायचं आहे तेलबिया म्हणजे पीत क्रांती. मी म्हटलं होतं की तेल हे पिवळ्या रंगाचं असते, सो पीत क्रांती सहज लक्षात राहते. तंतुक्रांती बघा मित्रांनो, हा महत्त्वाचा पॉईंट आहे की तंतुक्रांती जी आहे ती आहे कापूस उत्पादनासंबंधित आणि यापूर्वी आयोगानं वनलायनर प्रश्न हा विचारलेला होता की सुवर्ण तंतुक्रांती कशा संबंधित आहे, ताग. तर असे वनलायनर क्वेश्चन तेच तुम्हाला जोड्या लावणीमध्ये विचारले जातात. म्हणजेच प्रश्न काय होतात, रिपीटेड होत असतात, हे आपल्याला महत्त्वाचं माहीत असलं पाहिजे. आणि त्या ताग उत्पादनात पहिला राज्य कोणतं आहे, ताग उत्पादनात पहिलं राज्य कोणतं आहे, पश्चिम बंगाल, ज्याला तुम्ही ज्यूट असं म्हणता बघा. काय म्हणता तुम्ही त्याला, ज्यूट असं म्हणता बघा, ज्यूट असं म्हटलं जाते. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी इंग्लिश मराठी पाठ ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे कधी जर प्रॉब्लेम झाले तर आपल्या ज्यूट पाठ असते ना, आपल्याला तागच आठवत नाही वेळेवर, तर ह्या गोष्टीसाठी लक्षात ठेवा. चला आता मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बॉक्साईट हे कोल्हापूरला सापडते. तर कोल्हापूर व्यतिरिक्त कुठं सापडते, ठाण्याला. आता बघा क ला लागते ऑप्शन नंबर 4. मग क ला ऑप्शन नंबर 4 आपल्याला फक्त एकाच ऑप्शनमध्ये दिसत आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 2. आता मॅग्नीज बघा सिंधुदुर्ग या ठिकाणी सापडते, लोहखनिज गोंदियाच्या साईडला सापडते, त्यानंतर बॉक्साईड आपण बघितलं ठाणे आणि डोलोमाईट आहे मित्रांनो गडचिरोली. सो या पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं ऑप्शन नंबर 2. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, तर हे होते महत्त्वाचे प्रश्न. त्यानंतर पहा आता, शेतकऱ्यांकडे सरकारकडे दाद मागण्याची चळवळ भारतात प्रथम कोणी केली होती, तर बघा हे काम केलेलं होतं सार्वजनिक सभेने. आपल्या सर्वांना माहीत आहे सार्वजनिक सभा ही 1870ची आहे मित्रांनो, पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. ओके, आणि सार्वजनिक संबंधित एक प्रसिद्ध व्यक्ती होते ते म्हणजे सार्वजनिक काका, ज्यांचं पूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी असं होतं. ओके, सो शेतकऱ्यांतर्फे सरकारकडे दाद मागण्याची चळवळ भारतात कोणी सुरू केली, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर यायला पाहिजे सार्वजनिक सभा. चला त्यानंतर पुढे प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा की जोड्या लावा असा प्रश्न विचारलेला आहे. आता इथं व्यक्ती आणि त्यांचे कार्य दिलेले आहे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो की डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केलेली होती. परंतु इथे बघा श्री शिवाजी वैदिक स्कूल पण दिलेलं आहे, ती स्थापना केली होती राजश्री शाहू महाराज यांनी. म्हणजे क ला 4. आता क ला 4 2 ऑप्शनमध्ये आहे आणि ड ला 2
तर ड ला 2 जे ऑप्शन आहे मित्रांनो ते फक्त आपल्याला इथे दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. महादेव गोविंद रानडे विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली होती, तर गोपाळ गणेश आगरकर स्वयंवर लग्न पद्धतीचा आग्रह धरलेला होता. सो या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 3. 28वा प्रश्न काय विचारलेला होता की इसवी सन 1917 खामगाव येथे भरलेल्या मराठा शिक्षण परिषदेच्या 11व्या अधिवेशनात निदान 10 वर्ष तरी जातवार प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असावा अशी जाहीर मागणी कोणी केलेली होती? तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजश्री शाहू महाराज यांनी ही जाहीर मागणी केलेली होती. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता हा प्रश्न मी तुम्हाला मागे पण सांगितला होता की नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्राचे संपादन व मुद्रण मुंबई येथून केले होते? तर बघा, मुंबई येथून केले होते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे दीनबंधू. तुम्हाला माहीत असलं पाहिजे, दीनबंधू हे 1877ला कृष्णराव भालेकर यांनी पुणे या ठिकाणी सुरू केलं होतं आणि दीनबंधू हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचं मुखपत्र आहे. तर हे मुंबईमध्ये चालवण्याचं काम कामगार चळवळीचे जे जनक आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेलं होतं. ओके, बॉम्बे हँडमिल असोसिएशन ही पहिली कामगारांची युनियन त्यांनी स्थापन केली होती, हे लक्षात ठेवा, आणि म्हणून त्यांना कामगार चळवळीचे जनक असं म्हटलं जाते. ओके, चला वृत्तपत्राविषयी सुद्धा जोड्या लावणीमध्ये प्रश्न विचारलेले आहे. तर बघा मित्रांनो, न्यू इंडिया आणि ट्रिब्यून हे काय आहे? तर हे जहालवादी विचारांची वृत्तपत्र होते. ओके, सो अला लागते 2 नंबर. आता अला 2 नंबर आपल्याला 2 ऑप्शनमध्ये दिसत आहे, 1 आणि 3 मध्ये. त्यामुळे आपल्याला पुढे जाणं आवश्यक ठरते. प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 1. मग द मद्रास मेल काय आहे? तर हे भारतातील पहिले सायन दैनिक आहे. ओके, सायंकाळी जे पब्लिश होत होतं ते पहिलं दैनिक ठरलेलं होतं, द मद्रास मेल. मग इंदू प्रकाश काय आहे? की मामा परमानंद व नर फाटक यांनी चालवलेलं होतं. मित्रांनो, तुम्हाला माहीत यांनी चालवलेलं होतं. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का 1857च्या उठावाला शिपायांची भाऊगर्दी असं कोण म्हटलं होतं? नर फाटक यांनी म्हटलं होतं. ओके, आणि महत्त्वाचं आहे वंदे मातरम. तर वंदे मातरम सरकारची दडपशाही असताना सुरू झालेलं वृत्तपत्र होतं. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो 30चा आन्सर नंबर 1 लक्षात असू द्या, क्लिअर ठेवा. चला 31 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी सत्यशोधक चळवळीला पाठबळ दर्शवलेलं होतं? तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 1 अ ब क, दीनबंधू, दीनमित्र आणि ज्ञानोदय. ओके, सो या 3च वृत्तपत्रांनी या ऑप्शनमधील लक्षात घ्या पाठिंबा दर्शवला होता. ज्ञानप्रकाशने पाठिंबा दर्शवला नव्हता. मग ज्ञानप्रकाश कोणाचं आहे सांगा बरं, खाली सांगा बरं कोणाचं होतं ते ज्ञानप्रकाश वृत्तपत्र. आता रयतवारी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये सुरू झालेली होती असा प्रश्न विचारलेला आहे, ते पण महाराष्ट्रामध्ये. तर बघा, तत्कालीन गव्हर्नर होते लॉर्ड हार्डिंग्स. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. वेलस्ली आलं तर तैनाती फौज आणि कायमधारा पद्धत आलं तर लॉर्ड कॉर्नवालिस. परंतु महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत मुंबई प्रांत वगैरे माहीत आहे, मद्रास प्रांत वगैरे उत्पन्न होता. ठीक आहे, तर हे लॉर्ड हार्डिंग्स तुम्ही इथे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन. ओके, कधीची आहे? 1852. पाठ करून घ्या, माझ्या जसं पाठ आहे तसं तुम्ही पण पाठ करून घ्या मित्रांनो. बॉम्बे असोसिएशन आहे 1852ची. ओके, त्यानंतर आता मग या प्रश्नाचं अचूक उत्तर काय? ऑप्शन नंबर 1 अ. दादाभाई नौरोजी, जगन्नाथ शंकर सेठ आणि डॉक्टर भाऊदाजी लाड या 3 व्यक्तींनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. याच्यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे येत नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे स्वाध्याय आश्रम. ही संस्था कोणी स्थापन केलेली होती? तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी स्वाध्याय आश्रम नावाची संस्था स्थापन केलेली होती. आता 35 नंबरचा प्रश्न आहे की महसूल पद्धतीचा आपल्याला कालानुसार क्रम लावायचा आहे. तर या प्रश्नाचं मी तुम्हाला सरळ उत्तर सांगून देतो, ऑप्शन नंबर 3. म्हणजे सर्वप्रथम काय आली असेल तर बोली पद्धती आली, नंतर आली होती कायमधारा पद्धती, नंतर आली होती रयतवारी पद्धती होती मित्रांनो, ब म्हणजेच महालवारी पद्धती. एक ठळक माहिती सांगतो, कायमधारा पद्धत ही बंगाल प्रांतामध्ये होती. त्यानंतर मुंबई मद्रासमध्येची होती मित्रांनो. मुंबई मद्रासमध्ये जर वन लाईनर क्वेश्चन आला तर पाठ ठेवा, कारण कधी कधी फक्त ठिकाणं विचारतात. कायमधारा बंगाल सांगितलं मी, रयतवारी मुंबई मद्रास लक्षात ठेवा, महालवारी म्हटलं तर उत्तर भारत. ओके, पाठ ठेवा. ओके, महालवारी म्हटलं तर उत्तर भारत. ठीक आहे, तर या पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न काय म्हणते? आता इथून जे पुढे 10 प्रश्न आहे मित्रांनो, ते 10 प्रश्न दिलेले आहे राज्यशास्त्र या विषयावर आणि खूप छान प्रश्न दिलेले आहे. बघा, तुम्हाला लक्षात असेल आहे, जोड्या लावायला सांगितलेलं आहे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे 10वं परिशिष्ट सध्या चर्चेत पण होतं. पक्षांतरबंदी, महाराष्ट्रातलं राजकारण तुम्हाला माहीत आहे सध्या कसं सुरू आहे. तर 10वं परिशिष्ट होतं पक्षांतरबंदी. 52वी घटनादुरुस्ती टाकण्यात आलेली होती.
ओके 1985 मध्ये. तर म्हणजे काय झालं की अला ऑप्शन नंबर 2. आता अला ऑप्शन नंबर 2 2 ऑप्शनमध्ये, त्यामुळे 3 आणि 4 कट झालं. आता एक आन्सर आहे, नाही तर 2 आन्सर आहे. बघूया काय आहे. तर आता 8वं परिशिष्ट आहे भाषा. आपल्याला माहित आहे घटनेमध्ये सुरुवातीला 14 भाषा होत्या, आता 8 भाषा वाढलेल्या आहे, म्हणजेच एकूण अधिकृत भाषांची संख्या आहे 22. ओके, सो 8वं परिशिष्ट आहे ते आपल्या लक्षात घ्या की 5 नंबरचं उत्तर येईल भाषा. मग आता काय घेतलेलं आपण, मग आपण काय घेतलेलं आहे उत्तर की 2ला 5 म्हणजे झालं. ऑप्शन नंबर किती आहे 2, म्हणजे 36ला आन्सर आहे 2. मग बाकी वाचण्याची गरज नाही आहे. मग आपल्याला बाकी वाचण्याची गरज नाही आहे, कारण आपला जर अभ्यास परफेक्ट असेल की 8वं परिशिष्ट भाषाच आहे, तर पटकन जोडी लावायची आणि समोर चाललं जायचं. ओके, मग बाकी पेपर घरी आल्यानंतर तुम्ही सॉल्व केला तरी चालेल. ओके, पण करेक्शन पाहिजे, क्लिअरेशन पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे. ओके, सो 10वं परिशिष्ट झालं पक्षांतर बंदी, 8वं भाषा, 8 भाषा लक्षात ठेवा, 8वं भाषा. ठीक आहे, 5वं परिशिष्ट काय मित्रांनो, तर ते आहे अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातीचे प्रशासन व नियंत्रणाबाबतीत तरतूद. आणि 7वं परिशिष्ट आपल्या सगळ्यांना परिचित आहे, राज्यसभेसाठी केलेल्या प्रत्येक राज्याला व केंद्रशासित प्रदेशाला केलेल्या जागेचं वाटप, म्हणजे सूच्या म्हणा, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्त सूची. आणि जे विषय या 3 सूचीत नाही त्यांना शेषाधिकार म्हटलं जाते, ते आहे कॅनडाकडून घेतलेले आपण. ओके, नंतर बघा 37 नंबरचा प्रश्न. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, सो केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात जर वाद झाला तर मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून देतो, केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद झाला तर हा न्याय निवाडा फक्त सर्वोच्च न्यायालयामध्येच चालतो आणि हा प्रारंभिक अधिकार आहे. ओके, कोणत्याही न्यायालयामध्ये चालत नाही, हा फक्त चालतो सर्वोच्च न्यायालयामध्ये. मग प्रारंभिक अधिकाराची कलम आहे 131, मोस्ट टाइम करा. ओके, तर हे आहे सर्वोच्च न्यायालय. ओके, क्लिअर आलं का लक्षात तुमच्या सर्वांच्या, म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. मग 143 काय आहे, तर राष्ट्रपती काय घेतात, सल्ला घेतात सर्वोच्च न्यायालयाकडून. आणि 226 तुम्हाला माहीत आहे की उच्च न्यायालय जे आहे ही रिट्स काढण्याचा अधिकार 226 नुसार आहे, तर सर्वोच्च न्यायालयाला कलम 32 नुसार आहे. ओके, आणि 32ला घटनेचा आत्मा सुद्धा म्हटलं जाते. मित्रांनो खूप छान प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती संसद व राज्यविधी मंडळ या दोहोंमध्ये समान प्रक्रिया आहे. एखादे विधेयक अर्थविधेयक नाही, जे अर्थविधेयक नाही आहे त्याच्याबद्दल म्हटलं आहे. ओके, एखादे विधेयक कोणत्याही सभागृहात पास केले जाते, बरोबर आहे. संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये स्टार्टिंग आहे, कारण संसदेमध्ये येते लोकसभा राज्यसभा आणि राज्य विधिमंडळामध्ये येते, आणि राज्य विधिमंडळामध्ये येते विधानसभा आणि विधान परिषद. ओके, सो काय म्हटलं आहे, दोन्ही इथं एखादं विधेयक फक्त धनविधेयक नसलं पाहिजे, ते कोणत्याही सभागृहात पास केलं जाते, तर बरोबर आहे, दोन्ही इथं प्रोसेस सेम आहे. अर्थविधेयक म्हणजे धनविधेयक फक्त कनिष्ठ सभागृहात, बरोबर आहे. आता संसदेचं कनिष्ठ सभागृह लोकसभा आणि राज्य विधिमंडळाचं विधानसभा प्रथमतः सादर केलं जाते, बरोबर आहे. त्यामुळे दोघांची प्रोसेस सेम आहे, बरोबर आहे. सामान्य विधेयक कोणताही मंत्री आणि खाजगी सदस्याद्वारे सादर केले जाते, बरोबर आहे. तर हे दोन्ही प्रोसेस कशी आहे, सेम आहे इथे. ओके, मात्र बघा सामान्य विधेयकावरून सभागृहातील गतिरोधाच्या टप्प्यावर दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक होऊ शकते, चुकलं. दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक होत नाही. संयुक्त बैठकीची तरतूद हे फक्त संसदेच्या बाबतीत आहे, राज्य विधिमंडळाच्या बाबतीत संयुक्त बैठक घेतली जात नाही. मोस्ट टाइम बी करा. ओके, आणि संयुक्त बैठक हे आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं तत्व आहे, जे 108 कलमानुसार आपल्या इथे आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, सो असा अभ्यास असू द्या. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी परमादेश उपलब्ध आहे. आता कशासाठी परमादेश उपलब्ध आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व. ओके, सो पॉझिटिव्ह आन्सर आहे. मग मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल तर परमादेश, जे की कलम 32 नुसार सुप्रीम कोर्ट काढते आणि 226 नुसार हायकोर्ट काढते, पण व्यापक कोणाचे आहे, हायकोर्टचे अधिकार आहे, लक्षात ठेवा. ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. बघा, न्यायिक न्यायाधिकरणाने अधिकार क्षेत्राचा वापर करण्यास नकार दिल्यास त्याचे अधिकार क्षेत्र वापरण्यास भाग पाडणे, बरोबर आहे. आणि असंवैधानिक असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करू नये म्हणून एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्यास किंवा सरकारला निर्देश देणे. ओके, सो लक्षात घ्या तुम्ही. तो 39 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 म्हणजे अ, ब, क. आता हा प्रश्न खूप इझी आहे. खालीलपैकी कोणत्या तारखेला संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव स्वीकार केला. पहिल्यांदा तर मांडला कधी हे लक्षात ठेवा, 13 डिसेंबर 46ला. पण आपल्याला काय विचारलं, स्वीकार कधी झाला, तर ऑप्शन नंबर 2. आणि आयोगाचा पॅटर्न पहा, सुरुवातीलाच एक तारीख अशी दिली जाते जिच्यावर आपण पटकन क्लिक करून समोर जातो, तर असं करायचं नाही. ओके, प्रश्न पहिले वाचायचा की उद्दिष्टांचा ठराव स्वीकार कधी केला. मांडला केव्हा, तर 13 डिसेंबर 46ला, पण स्वीकार केला होता
तो 22 जानेवारी 1947ला. मग मांडला कोण होता 13 डिसेंबर 46ला, तर तो मांडला होता पंडित नेहरू यांनी आणि मंजूर झाला होता तो मित्रांनो 22 जानेवारी 1947ला. सो असा केअरफुली पेपर सॉल्व्ह करणं आवश्यक असते. त्यानंतर 41 नंबरचा पण प्रश्न छान आहे. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला. अगदी बरोबर आहे. 24 जानेवारी 1950ला संविधान सभेने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान दोन्ही स्वीकारलेले होते. तर अ ब पण बरोबर आहे. मात्र तर ब पण बरोबर आहे. पण 30 डिसेंबर 46ला संविधान सभेची पहिली बैठक भरली का? नाही. तर 9 डिसेंबर 1946ला. तात्पुरते अध्यक्ष कोण होते पहिल्या दिवशी? तर ते होते सच्चिदानंद सिन्हा. आणि 11 डिसेंबरला 1946ला पूर्ण वेळ म्हणजेच कायमस्वरूपी अध्यक्ष झाले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणून घटना समितीचे अध्यक्ष विचारले कायमस्वरूपी, तर ते आहे राजेंद्र प्रसाद. पण मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर असे प्रश्न कव्हर करा. ओके, तर असे प्रश्न कव्हर करा आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 1 अ आणि ब बरोबर आहे. अनुच्छेद मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयांना निर्देश देण्यासाठी जारी केले जातात. तर बघा आताच आपण म्हटलं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कलम 226. इझी क्वेश्चन होता हा. त्यानंतर 43 नंबरचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते अनुच्छेद राज्याच्या नीती निर्देशक तत्वाशी म्हणजेच मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे? मार्गदर्शक तत्वे घटनेच्या भाग 4 मध्ये आहे आणि ही तत्वे आपण भारतीय घटनेमध्ये आयर्लंडकडून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये एकूण जे कलम आहे ते आहे 36 ते 51. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, क्लिअर ठेवा. आणि त्यानंतर शेवटचे 2 प्रश्न आहे. हा प्रश्न नेहमी विचारला जातो पेपरमध्ये मूलभूत कर्तव्याच्या बाबतीत. संविधानाच्या भाग 4 मध्ये नाही मित्रांनो, 4A मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. एवढं तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की 42वी घटना दुरुस्ती 1976ने ते टाकलेले होते. जेव्हाही घटना दुरुस्ती होती तेव्हा लक्षात घ्या 4A अशा पद्धतीनं ABCD लागलेलं असते. ओके, सो पहिलंच ऑप्शन चुकलेलं आहे आणि असत्य विचारलेलं आहे, ते एकच उत्तर आहे. त्यामुळे बाकी ऑप्शन नसले तर वाचण्याची गरज नाही आहे. ओके, कारण बाकी वाचण्याची मग गरज नाही आहे. जर आपल्याला ऑप्शन जर सिंगल लाईनमध्ये दिले असेल तर बाकी वाचण्याची गरज नाही. मग हाच वेळ आपण गणितासाठी सेव्ह करून ठेवू शकतो. पण तुम्ही काय करता, हे तुम्हाला कन्फर्म माहीत आहे की चुकलेलं आहे तरी तुम्ही वाचत बसता, त्यामुळे तुमचा वेळ जास्त जाते. अबकडं असलं असतं तर वाचायला काही हरकत नव्हती. पण माहीत आहे ना 4च ऑप्शन आणि एकच असत्य आहे. मग असत्य पहिलेच भेटलं तर मग हे बरोबरच असायला पाहिजे ना. 20व्या घटना दुरुस्तीनंतर मूलभूत कर्तव्य समाविष्ट केली, बरोबर आहे. 2002 82व्या घटना दुरुस्तीने आणखी एक म्हणजेच 11वं मूलभूत कर्तव्य जोडलं, बरोबर आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 अधिनियमित करण्यात आला होता, बरोबर आहे. ठीक आहे, सो 3 बरोबर आहे, 1 चुकलेला आहे आणि आपल्याला चुकलेलं विचारलेलं आहे, त्यामुळे आन्सर नंबर 1 आहे. तर असा फास्ट पेपर सॉल्व्ह करायचा असतो, लक्षात घ्या, आणि आपल्याला चांगला स्कोर येतो. ओके, चला तर खालीलपैकी आणि आपल्याला वेळ पण वाचते. मग तुम्ही म्हणता सर वेळ पुरला नाही. वेळ पुरणार कसा? कारण तुम्ही सगळंच वाचत चालले ना, त्यामुळे तुम्हाला वेळ पुरत नाही. मित्रांनो, माझा साधारणतः स्पीड मी 25 मिनिटांमध्ये जवळपास 85 प्रश्न माझ्या नजरी खालून गेलेले असतात. मात्र गणिताचे जे 15 प्रश्न असतात याला मला भरपूर वेळ लागतो. ओके, कारण तेवढं माझं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग नाही आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला टाईम ॲडजस्ट करावा लागतो. ओके, खालील 45वा शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान भारतातील राज्यांच्या राज्यपाल पदाबाबत खरे नाही म्हणते? ओके, सो 2 किंवा अधिक राज्यासाठी एकाच व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाते, बरोबर आहे. 7वी घटना दुरुस्ती 1956ने हा बदल झालेला होता. ओके, त्यानंतर राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात, अगदी बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या मर्जीनेच राज्यपाल पद धारण करत असतो. आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे सांगा बरं. त्यानंतर राज्यपाल हे राज्याचे नामधारी कार्यकारी प्रमुख आहे, बरोबर आहे. इथं जर वास्तविक कार्यकारी प्रमुख विचारलं असतं तर उत्तर असलं असतं CM. त्यामुळे पहिले 3 आन्सर तर काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला खरे नाही विचारलं तर ऑब्व्हियसली चौथंच उत्तर खरं नसणार आहे. एखाद्या राज्याच्या राज्यपालाचे कार्यालय म्हणजे केंद्र सरकार अंतर्गत एक रोजगार आहे, तर चुकलं, रोजगार नाही. तर त्यामुळं आन्सर नंबर 4च चुकलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण हे 30 प्रश्न कव्हर केलेले आहे. तुम्हाला माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं या प्रश्नांचं नक्की सांगा. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असेल तर ते सुद्धा मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि एक महत्त्वाचं म्हणजे एक्सप्लेन करायचा ते मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. जो पेपर तुम्ही सांगाल तो पेपर मी लवकरात लवकर घेऊन तुमच्या पुढे एक्सप्लेन करणार, जेणेकरून मी टॉपिक पण तुमचे कव्हर करून देणार. ओके, सो आपल्या चॅनलसोबत जॉईंट राहा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.